नमस्कार मित्रांनो, द जी झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले ग्रामर व काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी या कादंबऱ्या कोणी लिहिल्या आहेत? रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी या कादंबऱ्या बासी मर्ढेकर यांनी लिहिल्या आहे. आनंदाला भरती येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे अतिशय आनंद होणे. गुजरातमध्ये तापी, नर्मदा या मोठ्या नद्या आहेत. वरील वाक्यातील विशेष नामे शोधा. विशेष नामे आहेत गुजरात, तापी आणि नर्मदा. उद्या सुट्टी मिळेल, मी गावाला जाईन. या वाक्याचे केवळ वाक्य पुढील प्रमाणे असेल. उद्या सुट्टी मिळाल्यावर मी गावाला जाईन. पुढीलपैकी कोणती जोडी समानार्थी आहे? पुढीलपैकी असुर दैत्य ही जोडी समानार्थी आहे. लिंग विचारानुसार पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? लिंग विचारानुसार पुढीलपैकी चित्ता चित्त ही जोडी चुकीची आहे. गाण्याची मैफल याचे योग्य अनेकवचन कोणते? याचे योग्य अनेकवचन आहे गाण्यांच्या मैफिली. कर्तव्य शून्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कर्तव्य शून्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कर्तबगार. सर्वांना संधी दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्याचा प्रयोग आहे कर्मकर्तरी प्रयोग. वाल्मिकी रामायण लिहित होते या वाक्यातील काळ सांगा. या वाक्यातील काळ आहे अपूर्ण भूतकाळ. समीर खूप छान चित्रे काढतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग. त्याचा जप करून झाला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्यातील प्रयोग आहे समापन कर्मणी प्रयोग. काट्याचा नायटा करणे या अर्थाची समानार्थी म्हणून शोधा. काट्याचा नायटा करणे म्हणजेच पराचा कावळा करणे. खालील विरुद्धार्थी जोड्यांपैकी योग्य जोडी कोणती? खालील विरुद्धार्थी जोड्यांपैकी योग्य जोडी आहे अभेद्य भंगणारे. गाजर पारखी म्हणजे काय? पर्यायामधून योग्य विधान ओळखा. गाजर पारखी म्हणजेच ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसते. खाली दिलेल्या वाक्यात लेखन नियमानुसार कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे? टाक ते पिल्लू खाली. टाक म्हणतो ना, बाबांनी चांगलंच फटकारलं, पण मनात त्या पिल्लाविषयी रुकरुक. या दिलेल्या वाक्यात अर्धविराम हे विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे. 16वा संस्कार करणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता? 16वा संस्कार करणे म्हणजे जीव घेणे. मंदिराचा दरवाजा उघडला या वाक्यातील मूळ विधेय कोणते? या वाक्यातील मूळ विधेय आहे उघडला. उतारूंची समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. झुंबड. दिलेल्या पर्यायांमधून समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. केरकचरा. पुढीलपैकी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता? यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय आहे गळ्यातला ताईत अतिशय अप्रिय वस्तू. दिलेल्या नामांपैकी नपुंसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा. दिलेल्या नामांपैकी नपुंसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय आहे फळ, पान. क्षयी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. क्षयी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे वृद्धिंगत.
खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा. गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा चावडी. मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळीचा उद्देश काय होता? मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळीचा उद्देश एकेश्वरवादाचा प्रचार करणे. वेदांत सूर्य या 2443 ओव्या असलेल्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? वेदांत सूर्य या 2443 ओव्या असलेल्या ग्रंथाचे लेखक श्रीधर हे आहेत. एप्रिल 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीला मिनीरत्न श्रेणी 1 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचा दर्जा देण्यात आला? एप्रिल 2023 मध्ये खालीलपैकी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला मिनीरत्न श्रेणी 1 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचा दर्जा देण्यात आला. सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम पंडित मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केले. आणीबाणीच्या काळात राज्य विधानसभा किंवा लोकसभा यांचा कार्यकाळ 1 वर्षापर्यंत वाढवता येतो. राष्ट्रीय आणीबाणी अनुच्छेद 352 नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने PhD प्रदान केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने PhD प्रदान केली. देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रात कोठे उभारले जाणार आहे? देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रातील पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे उभारले जाणार आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.